नमस्कार, अभिजित भारतमधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात न्यूज वाइब्स। नागपूर रेल्वे स्थानकाच्या 7 प्लॅटफॉर्मपैकी प्रत्येक प्लॅटफॉर्म 60 दिवसांसाठी बंद करण्यात येणार आहे। स्टेशनवरील कॉन्कोर्सच्या बांधकामामुळे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म बंद राहणार असल्याची माहिती मिळाली आहे। तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी शासनाच्या आरोग्य विभागांतर्गत नेमलेल्या चौकशी समितीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर आरोप केले आहेत। रुग्णालयाने केवळ व्यावहारिक कारणासाठी उपचार दिले नाहीत, तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी रुग्णालयच दोषी आहे असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाळकणकर यांनी म्हटले आहे। मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील तराना येथे बिलासपूर बिकानेर एक्सप्रेसला आग लागली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। SLR कोचमधील आग रेल्वे कर्मचाऱ्यांसह सामान्य लोकांनी विझवली। यानंतर जेव्हा ट्रेन तराना स्टेशनवर पोहोचली तेव्हा हा डबा वेगळा करण्यात आला आणि ट्रेन रवाना करण्यात आली। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 160 देशांवर लादलेल्या टॅरिफ शुल्काचा परिणाम जाणवण्यास सुरुवात झाली असून जागतिक मंदी येण्याच्या भीतीने जगातील सर्व शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे। अमेरिकेसह जगभरातील सर्वच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान करत बंद झाले। साऊथ ॲक्टर रामचरणचा पेड्डी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे। चित्रपटाचे दिग्दर्शक बुची साना यांनी श्रीराम नवमीला चित्रपटाचा पहिला शॉट लॉन्च केला। या शॉटमध्ये रामचरण क्रिकेट मैदानावर बॅट घेत धावताना दिसतो। चित्रपटात रामचरण सोबत जान्हवी कपूर, शिवा राजकुमार, जगपती बापू आणि दिव्येंदू शर्मा यांच्याही भूमिका आहेत। IPL 2025 स्पर्धेच्या 20व्या सामन्यात RCBने मुंबई इंडियन्स विरुद्ध 12 धावांनी विजय मिळवला। 2015 नंतर हा वानखेडे स्टेडियमवर बँगलोरचा 10 वर्षांनी मिळवलेला पहिला विजय ठरला आहे। तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। अशाच आणखी बातम्यांसाठी बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।